माझ्या गावी माझा एक छोटासा दुकान आहे. मम्मी पप्पा बाहेर गेले की मला ते पाहायला लागायचे. एका दिवशी असेच घरी कोणी नसताना मी दुकानात बसून व्हिडिओ पाहत होतो. कॉलेजलाही सुट्टी होती. त्यात मी एकटाच आणि दुकानावर गर्दीही नव्हती. मी खुर्चीवर बसून व्हिडिओ बघत होतो. तेवढ्यात छाया दुकानात आली. तिला बघून माझ्या अस्तित्वाला जाग आली. माझ्या मनात इच्छा झाली मी व्हिडिओमध्ये पाहिले ते आपण हिच्यासोबत करूया असे माझ्या मनात आले. छायाने माझ्याकडून खायला मागितले, पण तिच्याकडे पैसे कमी होते. मी तिला म्हटले, माझं एक काम आहे, जर तू ते केलीस तर तुला ही मी फ्रीमध्ये खायला देईल. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझे नाव मंगेश आहे. माझ्या मावशीचे नाव दीपा आहे. ती माझी चुलत मावशी आहे. तिला 2 मुली आहेत. आमचे काका पुण्याला नोकरी करतात. मावशीच्या फॅमिलीमध्ये वाद असल्याने ती तिच्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी म्हणजे तिच्या गावी राहायला आली होती. ही गोष्ट तेव्हाचीच आहे जेव्हा मी 12वी मध्ये होतो. आत्याच्या 2 मुली, एकीचे नाव छाया तर दुसरीचे माया. त्या दोघीही गावातल्या लहान मुलांसोबत खेळायच्या. गावात कमी मुलं असल्याने मी पण त्यांच्यासोबत खेळायचो. छायाचे वय साधारण 18 वर्ष असावं आणि मायाचे वय 19. मी लपाछपी खेळताना मुद्दामून छायासोबत लपायचो. छाया दिसायला खूप सुंदर होती. मी तिला कुठे पण पकडायचो. तीही सगळी मजा घ्यायची. पण याआधी कुठल्या मुलाने हात साफ केलेला नसल्यामुळे तिचे अस्तित्व मोठे झाले नव्हते. पण ती मला सगळं करू द्यायची. मी तिला मोबाईलवर व्हिडिओ दाखवायचो आणि सोबत मायाला पण घ्यायचो. व्हिडिओ बघताना अस्तित्व ताट झाला की छायाला सांगायचो. पण जेव्हा मला कळाले की छाया अशी सर्व्हिस गावातल्या इतर सर्वांना पण देते, तेव्हा मी तिच्याशी बोलणं आणि भेटणं बंद केलं. त्यावेळी मला ते व्हिडिओ पाहायची खूप आवड होती. तेव्हा मी कोरा असल्याने कसे तरी कोणीतरी जवळ करायला मिळेल याच प्रयत्नात होतो. माझ्या गावी छोटासा दुकान आहे. मम्मी पप्पा बाहेर गेले की मला ते पाहायला लागायचे. एके दिवशी असंच घरी कोणी नसताना मी दुकानात बसून व्हिडिओ बघत होतो. कॉलेजलाही सुट्टी होती. त्यात मी एकटाच आणि दुकानावर गर्दीही नव्हती. मी खुर्चीवर बसून व्हिडिओ बघत होतो. तेवढ्यात छाया दुकानात आली. तिला बघून माझा अस्तित्व जागा झाला. माझ्या मनात इच्छा झाली की जे मी व्हिडिओमध्ये पाहतोय ते आपण तिच्यासोबत करूया असे माझ्या मनात आले. छायाने माझ्याकडून खायला मागितले, पण तिच्याकडे पैसे कमी होते. मी तिला म्हटले, माझं एक काम आहे, जर तू ती केलीस तर मी तुला हे फ्रीमध्ये खायला देईन. ती म्हटली, ठीक आहे भैया. मी तिला आत बोलावले आणि दुकान लावून घेतले. जो व्हिडिओ मी बघत होतो तो तिला दाखवून आपण असे करायचे असे तिला म्हटले. ती ठीक आहे म्हटली, पण मला ते खरं देशील ना, तिने मला विचारले. मी म्हटले, मी 3 देईल तुला असे बोलून मी 18 वर्षाचा मुलगा त्या 18 वर्षाच्या मुलीला प्रेम करू लागलो. ती फक्त बघत होती, काहीच करत नव्हती. मी तिचे अस्तित्व बाहेर काढले. तिचे अस्तित्व तर खूपच छोटे होते. मी विचार केला, हा जर इथे टाकला तर माझी वाट लागणार. मनात माझ्या अचानक हा विचार आला आणि त्या भीतीने मी तिला म्हटले, छाया, आता तुला मी जे दाखवील तसे तू करायचं, ठीक आहे ना? ती हो म्हटली. मी तिला व्हिडिओ दाखवले. तिच्या समोर फोन देऊन तिला म्हटले, जसे ही व्हिडिओमध्ये करत आहे तसे सेम कर. तिने हो म्हटले आणि तिने माझे अस्तित्व आईस्क्रीम सारखे खाऊ लागली. ती पहिल्यांदाच अशी करत होती, त्यामुळे तिचे दात माझ्या अस्तित्वाला लागत होते. पण मी तिच्याकडून साधारण 10 ते 12 मिनिट व्यवस्थित ते करून घेतले. ती खोकू लागली, थुंकू लागली. मी तिला घाईघाईने उठवले. तिला जे पाहिजे ती वस्तू देऊन घरी जा म्हटले आणि हे कुणाला काही बोलू नकोस असे सांगितले. ती हो म्हटली आणि घरी निघून गेली. छाया घरी गेल्यावर तिला मावशीने विचारले, एवढा वेळ का लागला, कुठे होतीस असे बोलून मावशीने तिला खूप मारले. कारण जेवण न करता ती बाहेर गेली होती. खूप वेळ झाला तरी ती आली नाही आणि रडता रडता ती बोलून गेली की ती माझ्या सोबत होती. मावशीने विचारले, काय करायला गेली तर? या गोष्टी तिने सर्व सांगितल्या. दुसऱ्या दिवशी मला माया बोलवायला आली. मी म्हणालो, काय काम आहे? तर ती म्हणाली, नाही माहीत, आईने बोलावलंय, काम आहे. मी मावशीच्या घरी गेलो. तिने मला बोलावून बस म्हटले. माया खेळायला निघून गेली. मावशीने छायाला बोलावले आणि तिच्या समोर मला विचारले, काल तू काय केले छायासोबत?
हे ऐकताच माझी फाटली. मनात विचार आला, आता वाट लागली. मी घाबरत घाबरत म्हणालो, काही नाही मावशी. मी असे बोलताच मावशीने छायाला जोरात ओरडली आणि म्हणाली, जा प्रोजेक्ट रेडी कर, मी येऊन बघते. असे बोलताच छाया तिथून निघून गेली. आत्या म्हटली, तू काही केलं नाहीस माहीत आहे मला, पण तू जे केलास ते खूप आहे तुला पोलिसाच्या हवाले द्यायला. हे ऐकताच मी घाबरलो. खुर्चीवरून खाली बसून मी रडू लागलो. मावशीच्या जवळ गेलो आणि माफी मागू लागलो. आत्याने डाव्या हाताने माझे केस घट्ट पकडले आणि उजव्या हाताने मला कानाखाली लावली. मी रडू लागलो. ती म्हणत होती, चुप बस, एकदम चूप. तिने छायाला आवाज दिला आणि मला उठून बस म्हणाली. छायाला म्हटली, तू खेळायला जा आणि लवकर येऊ नकोस. असे बोलून ती उठली आणि छाया बाहेर जाताच दरवाजा आतून लावून घेतला. तिने मला म्हटले, काल जे तू केलंस मी ते पोलिसांना सांगू नये, तर मी सांगते ते तू केलं पाहिजेस. मी हो असे रडत रडत उत्तर दिले. मावशी मला म्हणाली, तुझे अस्तित्व बाहेर काढ. मी घाबरत घाबरत काढले. तिने माझ्याकडे पाहिले. ती एकदम माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या केसात हात टाकला. माझे केस ओढत माझा चेहरा तिच्या दोन्ही मोठाल्या प्रेमाजवळ घेऊ लागली. मी तिला बोललो, मावशी बस की झालं. ती म्हणाली, जायचे का पोलीस स्टेशनला छायाला घेऊन? मी नाही म्हटले. मग तिने माझ्याकडून साधारण 17-18 मिनिटे मन मोकळे करून घेतले. माझा आनंद 7व्या थरावर होता. मला पण आनंद येत होता. नंतर ती म्हणाली, चल निघ आता आणि पुन्हा कधी असे करू नकोस. मी हो म्हणालो आणि तिथून थेट घरी निघून गेलो. भावानो, तुम्हाला अशा प्रकारच्या कथा आवडत असतील तर आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. भेटूया लवकरच अशाच प्रकारच्या नवीन कथा. पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. त्यांचा कुणाच्या जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काहीही संबंध नाही. कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.